राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्याच्याला होणार आहे आणि त्यासोबतच अधिवेशन सुद्धा सोमवारपासून होणार आहे। त्याआधी जर पाहिलं तर आमदार मंत्री जे आहेत ते या ठिकाणी दाखल होत आहेत। सर, मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार आहे, काय नेमकी प्रतिक्रिया? नाही, मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत माननीय मुख्यमंत्री आणि दोन माननीय उपमुख्यमंत्री हेच आपल्याला अधिकृतपणाने सांगतील। उद्याचा दिवसच मध्ये आहे। परवा दिवशीपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नेहमीप्रमाणे नागपूरला होतं आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेजण नागपूरमध्ये या ठिकाणी आलेलो आहे। विस्ताराच्या बाबतीत अधिकृत माननीय मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आपल्याला सांगतील। सर, एक जर पाहिलं तर संपूर्ण या मंत्रिमंडळ विस्तारानंतर विरोधकांकडून टीका टिप्पणी केली जात आहे की राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे, मात्र अद्यापर्यंत मंत्रिमंडळ पूर्ण तयार होत नाही। मंत्रिमंडळ तयार आहे ना, बघा सीएम माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी कामकाज करायला सुरुवात केलेली आहे आणि जिथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता परभणीमध्ये, तिथं तुरंत हस्तक्षेप करून तिथं पोलिसांना आवश्यक ते आदेश देऊन तिथली परिस्थितीसुद्धा नियंत्रणाखाली वेळेत जास्त भडका उडायच्या अगोदर आपण ती नियंत्रणामध्ये आणलेली आहे आणि या कामी माननीय शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा लक्ष ठेवून आहेत। आवश्यक त्या सगळ्या सूचना पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी या तिघांच्याकडनं दिलेल्या आहेत। साहेब, बीड जिल्ह्यातल्या सरपंचाच्या हत्या प्रकरणात संभाजीराजांनी अजित पवारांना विनंती केलेली आहे की या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत, आरोपी सापडेपर्यंत या भागातील आमदारांना मंत्री करू नका। नाही, असं एखाद्या मर्डर केसमध्ये जोपर्यंत आरोपी सापडत नाहीत तोपर्यंत असं काही करू नका वगैरे असं म्हणण्यापेक्षा ज्या काही यंत्रणा लावायच्या त्या आरोपी पकडायला त्या लावल्या पाहिजेत, असं जर राजांनी मान्य केली असते तर ते अधिक योग्य ठरलं असतं। आणि कुठलाही असू दे खून, त्याच्यामध्ये सर्व यंत्रणा ह्या काम करत असतात। पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं जे काय मार्ग तपासाचे असतात त्याप्रमाणे तपासाचे मार्ग करत असतात। मी सुद्धा 2.5 वर्ष गृह विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे। मी एवढं सांगेन की नक्कीच त्या खून केसमधल्या सुद्धा सगळे धागेदोरे आमचे पोलीस तपासतील आणि पोलीस जरूर जो कोण त्याचा मूळ सूत्रधार आहे, ज्यांनी कुणी हे केलेलं कृत्य आहे, त्याला महाराष्ट्रातले पोलीस निश्चितपणाने शोधून काढतील। ओके, फॉर्म्युला या उद्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा त्याच्या बाबतीत माननीय शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा आपल्याशी बोलतील। हे होते शिवसेनेचे नेते आमदार शंभूराज देसाई। कॅमेरामन विशालसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।